तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी ई-केवायसी केल्यानंतर आलेल्या त्रुटीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 68,000पेक्षा अधिक महिलांचा लाभ थांबला आहे। शासनाने या लाडक्या बहिणीची पुन्हा पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर दिली आहे। मात्र या कामासाठी अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट नकार दिल्याने लाडक्या बहिणींची मोठी पंचायत झाली आहे। अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी कामकाजावर बहिष्कार टाकण्याने लाभ थांबलेल्या सर्व लाडक्या बहिणी पुन्हा अडचणीत आलेल्या आहेत। या संदर्भात प्रशासनाने तात्काळ कारवाई करून तोडगा काढण्याची मागणी या निमित्ताने जिल्ह्यातील लाडक्या बहिणींकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। आम्ही अंगणवाडी कर्मचारी शासनाच्या कुठल्याही योजना ज्या राबवल्या जातात त्याचा मुख्य कणा आहोत। शासन विविध योजना ह्या काढते आणि आमच्यावर त्या लादल्या जातात। ICDS चे मुख्य काम हे बालकांच्या पोषणाचे आणि शिक्षणाचे आहे। ते काम बाजूला राहून मुलांच्या पोषणाचे मुलांचे कुपोषण होत आहे आणि शिक्षणावर सुद्धा परिणाम होत आहे। या विरोधात इतर ज्या विविध योजना शासन काढत आहे त्याचे काम आमच्यावर ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रकारे राबवत आहे। आणि त्यात सर्वात मोठे म्हणजे लाडकी बहीणचे काम, जे लाडक्या बहीणचे फेर तपासणीचे काम सुद्धा आता आमच्याकडे दिलेले आहेत। त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरपूर प्रकारे त्रास होत आहे आणि तो त्रास आता आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे त्या कामावर आम्ही आता बहिष्कार टाकत आहे आणि त्यासाठीच 12 तारखेला आमचा संप आहे आणि त्या संपाद्वारे आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे। लाडकी बहीण हे काम आमचे नसून इतर खात्याला ते देण्यात यावे अशी आमची या संपात मागणी आहे। नाही